जन्मतारीख 5, 14 किंवा 23 आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. 2026 हे वर्ष तुमच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घेऊन येणार आहेत? प्रेम, पैसा, करिअर आणि यशाच्या बाबतीत तुमच्या नशिबात काय आहे? चला अंकशास्त्रावर आधारित मुलांक 5 चे 2026 साठीचे सविस्तर भविष्य जाणून घेऊया. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक 5 असतो. या मुलांकाचा स्वामी ग्रह बुध आहे, जो बुद्धिमत्ता आणि वाणी शिवाय व्यापाराचा कारक मानले जातो. मुलांक 5 ची लोक ही स्वभावाने हुशार, चंचल आणि अत्यंत बुद्धिमान असतात. त्यांच्यात कोणतीही कामं करण्याची प्रचंड तत्परता असते आणि त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं. आपल्या बोलण्याच्या कौशल्याने ते इतरांना लगेच आकर्षित करतात. ही लोक साहसी आणि कर्मशील असतात. आव्हानांना स्वीकारून त्यावर मात करण्याची त्यांच्यात क्षमता असते. त्यांची निर्णय क्षमता उत्तम असते आणि ते योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. मुलांक 5 ची लोक स्वातंत्र्याला खूप महत्त्व देतात आणि त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आवड असते. ते लवकर मित्र बनवतात, पण काही वेळा त्यांचे प्रेम संबंध दीर्घकाळ टिकत नाहीत असेही दिसून येते. आता अंकशास्त्रानुसार 2026 या वर्षाची बेरीज केल्यास अंक 1 येतो, जो सूर्याचा अंक आहे. सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य योग तयार होतो, जो राजयोग मानला जातो. 2026 हे वर्ष मुलांक 5 असलेल्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक सिद्ध होईल. तुम्हाला नवीन कल्पनांमधून धनलाभ होऊ शकतो. आर्थिक व्यवहार वर्षभर सक्रिय राहतील. कधी वाढ तर कधी अचानक खर्च होऊ शकतात. तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे आणि खरेदीची क्षमता वाढेल. मात्र जास्त आत्मविश्वासामुळे किंवा घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. त्यामुळे धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. बचत करण्यावर आणि खर्चाचे रेकॉर्ड ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमाच्या बाबतीत 2026 हे वर्ष मुलांक 5 च्या व्यक्तींसाठी अनुकूल राहील. तुमच्या प्रेम जीवनात रोमांस टिकून राहील आणि तुमच्या जोडीदारांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. जी लोक आपल्या आवडत्या व्यक्तींशी लग्न करू इच्छितात त्यांच्यासाठी हे वर्ष आणि अविवाहित व्यक्तींचा विवाह होण्याची दाट शक्यता यावर्षी आहे. काही अडचणी येऊ शकतात, परंतु तुम्ही तुमच्या समजूतदारपणामुळे त्या हाताळू शकाल. घाई गडबडीत प्रपोज करू नका, अन्यथा काम बिघडू शकतं. करिअरच्या दृष्टीनं 2026 हे वर्ष मुलांक 5 साठी खूप यशस्वी राहणार आहे. तुम्हाला नोकरीत बढती मिळेल आणि कार्यक्षेत्रात मान सन्मान आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि व्यवसायात गुंतलेल्यांना लक्षणीय फायदे होतील. विशेषतः मीडिया, डिजिटल व्यवसाय, मार्केटिंग, ट्रॅव्हल, रायटिंग, सेल्स आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील लोकांसाठी हे वर्ष अधिक शुभ राहील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन आणि सल्ल्याने पुढे जा. वर्षाच्या मध्यापर्यंत तुमचे करिअरचे लक्ष स्पष्ट होतील. एकूणच 2026 हे मुलांक 5 साठी यश आणि समृद्धी घेऊन येणार आहे. हे वर्ष तुम्हाला नवीन आव्हानांसाठी प्रेरणा देईल आणि तुमची ऊर्जा वाढवेल. तुम्हाला सामाजिक जीवनात सन्मान मिळेल, मात्र आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल. जास्त कामामुळे ताण आणि अस्वस्थता जाणवू शकते. डोकेदुखी, चिंता किंवा अस्वस्थता जाणवल्यास त्वरित उपाययोजना करा. योग्य आहार, ध्यान आणि योगामुळे तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, कारण यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. मुलांक 5 साठी काही महत्त्वाचे उपाय. बुध ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी गायीला हिरवा चारा खायला द्या. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि योगाचा अभ्यास करा. हिरवा रंग तुमच्यासाठी शुभ आहे. शक्य असल्यास हिरव्या रंगाचे कपडे घाला किंवा तुमच्या आजूबाजूला हिरव्या वस्तू ठेवा. लेखन, जर्नलिंगची सवय लावा. घरात न वापरले जाणारे पेन काढून टाका. झाडे लावा, त्यांची काळजी घ्या. अनवाणी पायांनी गवतावर चाला. भगवान श्री गणेश आणि दुर्गा देवीची आराधना करा. गणपती बाप्पांना दुर्वा आणि 5 लाडू अर्पण करा. या उपायांनी तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल. मुलांक 5 च्या व्यक्तींसाठी 2026 हे वर्ष अनेक संधी आणि बदलांनी भरलेलं असेल. थोडी सावधगिरी आणि योग्य उपायांनी तुम्ही हे वर्ष यशस्वी आणि फलदायी बनवू शकता. तर तुमचा मुलांक 5 आहे का? मुलांक 5 बद्दल तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या मित्रमैत्रिणींपैकी कोणाचा मुलांक 5 असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमचा मुलांक काय आहे? तुम्हाला तुमच्या मुलांकाविषयी 2026चं भविष्य जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा मुलांक लिहायला विसरू नका.